आता नांदेड जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी आहे। गणवेश नांदेड शहरातील यशवंतनगरमधील विवेकवर्धिनी विद्यालयात ही घटना घडली आहे। इयत्ता 8वीत शिकणारी संध्या सोनकांबळे हिला वर्गशिक्षिकेनं या विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेनं गणवेश न घातल्यानं वर्गाबाहेर काढलं होतं असा आरोप होतोय। गणवेश न घातल्याच्या कारणानं विद्यार्थिनीला बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्यामुळेच अपमान सहन न झाल्यानं या 13 वर्षीय विद्यार्थिनीनं संध्यानं शनिवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर राहत्या घरी ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। उपचार सुरू असताना संध्याचा शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला। त्यानंतर नातेवाईकांच्या तक्रारीवरून शाळेच्या शिक्षिका पिंगळीकर यांच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुलगी शाळेत असताना काही ड्रेसच्या आणि बुटाच्या कारणावरून तिच्या शिक्षकांनी तिला काही शिक्षा दिली, पनिशमेंट केली तिला, आणि त्यामुळे जे आहे ते थोडंसं तिला योग्य वाटलं नाही ती वागणूक दिलेली, म्हणून तिने हा प्रकार केला। शिक्षक आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही आता त्या मुलीचं सविस्तर तिचे वडील जे आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून माहिती घेऊन ते गुन्हा दाखल केला त्या संदर्भामध्ये। ड्रेस घालून गेल्या नसल्यामुळं तिला बाहेर थांबवलं होतं वर्गाच्या बाहेर, आणि 5-6 मुलं थांबली होती बाजूला। ती मुलगी एकटीच होती, जी म्हणजे तिचा बेइज्जतीपणा झाला असं तिला वाटतं। विदाऊट ड्रेस असल्यामुळे तिला बाहेर थांबवलं होतं, ते 5 छड्या मारल्या होत्या। फक्त वर्गामधून मुलींमध्ये तिने एकटीच बाहेर थांबली होती आणि 5-6 मुलं होते, तिला वाईट वाटलं त्यामुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।